महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा तर झालेला आहे, परंतु या सत्ता स्थापनेमध्ये आणखीन कोण कोण आमदार सहभागी होणार आहेत याबद्दलची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाहीये। सुधीर भाऊ आपल्या सोबत आहेत राजभवनवर। सुधीर भाऊ, दावा तर करण्यात आलेला आहे, अवघे काही तास उरलेले आहेत शपथविधीसाठी। काय नेमकं वातावरण आहे महायुतीमध्ये? नाही, साधारणतः कोण शपथ घ्यावी हे तर आता आमचे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचा संदेश आल्यावरच होईल। साधारणतः जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय आणि दोन उपमुख्यमंत्री यांची फक्त शपथ होईल। बाकीचे आमदार प्रतीक्षेत आहेत की त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, प्रत्येक जण लॉबिंग करत आहे, त्यांचं स्वप्न उद्या साकार होऊ शकेल? साधारणतः ते शक्यता दिसत नाही, पुढच्या आठवड्यात होईल। अच्छा, पुढच्या आठवड्यात शपथविधी होईल? साधारणतः 16 तारखेच्या अगोदर होईल। 16 पासून अधिवेशन आहे नागपूरचं, त्याच्या अगोदर शपथविधी होईल। पण प्रश्न असाच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येत आहेत, अमित शाह येत आहेत, तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये फक्त 3 जणांचा शपथविधी कसा काय होऊ शकतो? तर इतरही आमदारांना सहभागी करून घेऊन जावं अशी कुजबूज आमदारांमध्ये नाही। तुम्ही जर 28 नोव्हेंबर 2019चा शपथविधी बघितला असेल तेव्हाही उद्धवजी +2 असा शपथविधी छोटासा झाला। असा शपथविधी व्हायला काही अडचण नाही। माझा व्यक्तिगत रीतीने वाटते की याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही। दुसरा प्रश्न असा आहे की महायुतीतले तुमचे मित्र एकनाथजी शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत आणि नाराजही आहेत, तर आज 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 इतका आनंदित आहे असं ते कधीच नाराज होत नाही हो। हे तुम्ही आपल्या दर्शकांना मुद्दाम असं स्पायसी काहीतरी बातमी द्यायची म्हणून सांगता, ते कधीच नाराज होत नाही। अरे जो माणूस आपल्या कपाळावर टिळा लावतो ना, तो नाराज व्हायचा विषयच कुठे येतो। खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।